हाय. माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती मी हे व्हिडिओ फक्त मी माझ्या एंटरटेनमेंटसाठी करते, कोणासाठीही करत नाहीये. प्लीज प्लीज त्याच्यावरती त्या व्हिडिओवरती तर्कवितर्क लावू नका की ही दुःखात आहे, माझं दुःख माझ्यापाशी, ही ही आमच्यामुळे व्हिडिओ करते, आम्हाला उद्देशून हिला खूप आठवण येत असेल म्हणून व्हिडिओ करते. नाही, माझा एक व्हिडिओ 3दा 4दा रिपीट होतो कारण की ते गाणं मला आवडतं. आत्ताच्या नवीन गाण्यांमध्ये एवढं काही वाटत नाही मला, म्हणून मी जुनी गाणी जास्ती करून घेते. शक्यतो कुणीही तर्कवितर्क लावू नका, त्या व्हिडिओवरती तर्कवितर्क लावू नका. माझे व्हिडिओ घाण नसतात किंवा अंगप्रदर्शन नसतं किंवा काही नसतं, समजलं? तो ज्याला जायचं होतं तो गेला, त्याच्यासाठी मी व्हिडिओ करत बसणार नाही आणि बसतही नाही. मी खूप आधीपासून व्हिडिओ करते. हां, माझं इंस्टाग्रामवरती फॉलोवर अचानक कमी झाले कारण की माझ्याच जवळच्या मित्रांनी माझं अकाउंट हॅक केलं होतं म्हणून ते झालं. आता 600 व्हिडिओ आहेत आणि फॉलोवर फक्त 100-150. हे कोणालाही समजेल की कसं काय. आधी लाखोमध्ये व्ह्यूज यायच्या, आता येतच नाही. तर प्लीज, ज्याला जायचं होतं तो गेला, त्यांनी विचार केला का? नाही केला. आता म्हणू शकत नाही ना कोणाला की माझं घरातले असून सुद्धा माझा भाऊ बहीण कुणीही माझ्या जवळ नाहीये, फक्त माझी मुलं आणि मी. एवढं जवळजवळचे फ्रेंड सुद्धा निघून गेले, कारण नसताना अचानकच सोडून गेले. परिस्थितीमुळे. आज ठीक आहे, माझी परिस्थिती उद्या बदलूही शकते ना. पण त्यांना मी येऊन देईन का जवळ? नाही येऊन देणार. 30 वर्षापूर्वीची मैत्रीण माझी, का तर माझी परिस्थिती बघून ती माझ्यापासून लांब गेली. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक अडीअडचणीत मी तिला मदत केली. होईल को कोणी माझी फ्रेंड इंस्टाग्रामवरती असं म्हणू का मी, व्हा माझा फ्रेंड, व्हा माझा फ्रेंड? नाही म्हणू शकत. खूप अवघड आहे हे, खूप अवघड आहे. मी फक्त व्हिडिओ मी माझ्या स्वतःसाठी करते, कोणासाठीही करत नाही. 1,01,000% खरं आहे हे. शहाण्या एकदम समंजस माणसानी विचार करून डोकं वापरा. हा, ओके.